तुमच्या मुलाला पावसाळा सुरू झाला की वारंवार सर्दी होते का? औषध घेऊन ही सर्दी बरी होते, पण काही दिवसांनी पुन्हा सुरू होते. मग फक्त पाऊस लागला म्हणून सर्दी झाली असं समजायचं का? की यामागे काही महत्वाची कारणं असू शकतात? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. तर नमस्कार, स्वास्थ्य मंत्र मराठीच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये वातावरणातली ह्युमिडिटी वाढते, तापमानात बदल होतो आणि घरात किंवा शाळेत अनेक मुलांचा एकमेकाशी जवळचा संपर्क येतो. त्यामुळे सर्दी निर्माण करणारे विषाणू एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरतात. लहान मुलाची रोगप्रतिकार यंत्रणा अजून विकसित होत असते. त्यामुळे वर्षातून अनेक वेळा सर्दी होणं हे मुलांमध्ये सामान्यपणे दिसते. पण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पावसात भिजल्यामुळे थेट सर्दी होत नाही, तर सर्दी ही प्रामुख्याने विषाणूमुळे होते. मात्र पावसाळ्यात बंद खिडक्या, गर्दीची ठिकाणं, शाळा आणि एकमेकाच्या खूप जवळ राहण्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता खूप जास्त वाढते. मुलाला सर्दी होऊ नये यासाठी सर्वात आधी हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. शाळेतून किंवा बाहेरून घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायला सांगा आणि पाणी पुरेसे पाजणे, पौष्टिक आहार देणे आणि पुरेशी झोप घेणे याकडे लक्ष द्या. आणि मुलाला सर्दी झाली म्हणून प्रत्येक वेळी स्वतःहून अँटीबायोटिक सुरू करू नका. साधी व्हायरल सर्दी असल्यास ती आपोआप कमी होते. त्यावेळेस अँटीबायोटिक उपयोगी ठरत नाही. पण मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, खूप सुस्ती येत असेल, सतत किंवा वाढता ताप असेल, पाणी पिणे कमी झाले असेल किंवा लक्षणे खूप दिवस टिकत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आणि लक्षात ठेवा, पावसाळ्यात मुलांना वारंवार सर्दी होण्याचे कारण फक्त पाऊस नसतो, तर संसर्गाचा प्रसार, गर्दी आणि मुलाची अजून विकसित होत असलेली प्रतिकार शक्ती यात त्यांचा मोठा वाटा असतो. अशाच आपल्या मुलांच्या रोजच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी स्वास्थ्य मंत्र मराठीला फॉलो करा आणि हा व्हिडिओ त्या पालकापर्यंत नक्की शेअर करा ज्यांच्या मुलांना पावसाळ्यात वारंवार सर्दी होते. धन्यवाद.